मॅच मधला आपल्याला बघायला मिळतो। स्ट्रायकिंग एंडला आता मोहित आहेत, नॉन स्ट्रायकिंग एंडला जय आहेत। मोहित यांचा जर उल्लेख केला तर पवनपुत्र पालघर या संघासाठी लेदर क्रिकेटचा खूप भरपूर दांडगा अनुभव ज्यांच्याकडे, आणि तेच आपल्याला पाहायला मिळतात सध्या स्ट्रायकिंग एंडला बॅटिंग करत असताना बघायला मिळतील। गोलंदाज होतील तयार, पुन्हा एकदा गोलंदाज तयार। या वेळेला आपण पाहतायत मोठा फटका खेळायचा होता, बॅट आणि बॉल मधला संपर्क व्यवस्थित नाही होत आहे। सलगचा डॉट बॉल क्रमांक जर आपण तपासून पाहिला तर 2-4 बॉलचा खेळ झालाय। धावसंख्या फलकावरती 2 आहेत। यष्ट्यांच्या मागे क्रितेश घरत, बिरवाडीचा वंडर बॉय। अगदी आपण पाहतायत अंडरआर्म डफरी पासून ओव्हरआर्म क्रिकेटचा तारा होण्याचा प्रवास सहज आणि सोपा नव्हता। यावेळेला स्लॉग स्वीप केलाय, बॉल चाललाय बॅकवर्ड स्क्वेअर लेगला। प्रेक्षकांच्या भेटीसाठी चेंडू सीमा रेषेच्या बाहेर आलाय, चौकार 4। थँक्यू सो मच। चांगला फटका खेळला, जिथे आपण पाहतायत धावसंख्या 4 न फ्लाय होताना बघायला मिळाली। धावांची गती तपासून पाहिली तर आता जाऊन पोहोचते ती म्हणजे 6 वरती। 5 बॉलचा खेळ झालाय। मोहित यांनी पहिले 2 बॉल डॉट घेतले आणि तदनंतर चौकार देखील आणला। पुढचा बॉल यावेळेला डाऊन द ग्राउंड खेळायचा होता स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये। बॉलला फील्ड करण्याचा प्रयत्न, निकुंज यांचा षटक संपलंय। पहिल्या षटकाचा खेळ ज्या वेळेला संपला त्यावेळेला एक चौकार जरी आला असेल तरी देखील निकुंजनं सावरलं, कारण सुरुवातीचे बॉल त्यांनी डॉट बॉल मध्ये जास्तीत जास्त मारा केला आणि त्या अनुषंगाने पहिलं षटक संपलंय। पहिल्या षटकाचा खेळ ज्या वेळेला संपतो त्यावेळेला 6 रन फलकावरती आहेत। एका षटकासाठी तुम्ही 3 मिनिटांचा अवधी घेतलाय, 5 षटकांसाठी 25 मिनिटं दिली जातील। या घडामोडी काय होतील सांगण्यासाठी घेऊया एक छोटासा डीजे वाला ब्रेक आणि ऐकूया डीजे। तूच सुख करता तूच दुःख हरता, अवघ्या दिनांच्या नाथा। बाप्पा मोरया रे, बाप्पा मोरया रे, चरणी ठेवी तो माथा। बाप्पा मोरया रे, बाप्पा मोरया रे, चरणी ठेवी तो माथा। बाप्पा मोरया रे, बाप्पा। थँक्यू सो मच। संतोषदा पाटील यांचं देखील इथे आगमन झालेलं आहे। खूप चांगलं समालोचन अगदी 3 रजनींमध्ये आमच्या साथीनं, आणि मराठी आवाजाचे धनी खूप चांगलं समालोचन त्यांच्या माध्यमातून। उमरोळीचा आवाज खूप वर्षानुवर्ष चांगलं समालोचन। याही वेळेला रिव्हर्स स्विच करायचा होता। जीवाच्या गोलंदाजीला तुम्ही सहज नाही फटके खेळू शकत, अगदी समोरून बॉल फिरवण्याची किमया राखतात ते, आणि तेच दाखल झालेत। पालघर तालुका प्रीमियर लीग झाली त्यावेळेला उत्कृष्ट गोलंदाज या किताबाचा मानकरी ठरला, आणि तो जीवा आपल्याला बघायला मिळतो। पहिला बॉल डॉट बॉल न सुरुवात। इथे देखील पंचांनी दोन्ही हात समांतर रेषेत केलेत की वाईट बॉल आहे। मागचा बॉल चांगल्या टप्प्यावरती, हा बॉल थोडासा आउटसाइड ऑफ द ऑफ स्टंप्स, त्या अनुषंगाने पंचांना पाहिलं आणि तदनंतर त्या बॉलला वाईट बॉल घोषित केलं। धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजेच आतापर्यंत 7 या फलकावरती आहेत। गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज जीवा तयार होतील। जीवा यांना आपण पाहू शकाल। याही वेळेला पंचांकडे लाऊड अपील, पंचांनी अपील उचलून धरली आणि फलंदाज इथे जय प्लम मध्ये, फलंदाज बाद होत असताना गॉन। थँक्यू सो मच। धावसंख्या फलकावरती 7 आणि 7 वरती पहिला धक्का लागत असताना जय कालिका खारेकुरण या संघासाठी टॉस जिंकल्यानंतर निकुंजनं सांगितलं की गोलंदाजी आम्ही स्वीकारणार, गोलंदाजी आमची ताकद आहे। खऱ्या अर्थानं खूप चांगली गोलंदाजी आतापर्यंत राहिलेली आहे त्यांची। नवीन फलंदाज दाखल झालेत, हर्ष नावामध्ये आनंद आहे। तुम्ही संघाला कसा आनंद द्याल तुमच्या बॅटिंगने, याही गोष्टी तेवढ्याच महत्त्वाच्या आहेत। बॉलचा खेळ झाला या षटकामध्ये 2 आणि 2 बॉलमध्ये 1 बॉल वाईट देखील राहिला, 1 बॉल डॉट राहिला, 1 विकेट देखील मिळाली। पुढचा बॉल घेऊन ओव्हर द स्टंप्सनं फुलरलेनचा बॉल, परंतु कनेक्शन नाही व्यवस्थित करू शकले। बॉल चाललाय गली थर्डमॅन मध्ये, सिंगल मिळेल आणि सिंगलच्या साह्यानं स्कोर कार्डला गती मिळेल ती म्हणजेच 1 न जाऊन पोहोचते ती म्हणजेच 8 वरती। जीवाचा फुलर लेनचा बॉल आहे त्यावरती तुम्हाला आक्रमण करणं लाजमी आहे, कारण जर फुलर लेनचे बॉल जीवा हाताळत असतील
तदनंतर तो बॉल तुम्हाला मिळेलच असं नाही, कारण टप्पा पडला की मग भरपूर शार्प टर्न आहे त्यांच्याकडे, ज्या अनुषंगाने आपण पाहतात गोलंदाजांसाठी फलंदाजांसाठी थोडंसं कठीण राहतात. मागचा बॉल तुम्ही मिस केलाय. येणाऱ्या काळात मोहित एक चांगले फलंदाज, तंत्रशुद्ध फटके त्यांच्या बॅटमध्ये आहेत, तेच मोहित स्ट्रायकिंग लाईनला. यावेळेला रिव्हर्स स्विच, चांगला चेंडू, गुड लाईन स्पॉटला पिचिंग केली. फलंदाजांना जरूर खेळण्याचा प्रयत्न केला, परंतु तदनंतर आपण पाहू शकाल ऑफस्टिकला टप्पा आणि तदनंतर क्रितेशच्या हातामध्ये बॉल. डॉट बॉलची सांगता इथे होत आहे. चेंडू क्रमांक 5. याही वेळेला चेंडू बराच काळ हवेत बॉलच्या खाली. सार्थक घरत, आणि सार्थकनं नाही कुठली चुकी केली. फलंदाज मोहितच्या खेळाला देखील पूर्णविराम. धक्का क्रमांक 2. जय कालिका खारेकुरण या संघाचा ट्रम्प कार्ड आता डगआउटच्या दिशेने गॉन. दिन दुबल्याला झालाय आता आधार. एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री, कमी कशाची न पडणार. शिंदे साहेब मुख्यमंत्री, कमी कशाची न पडणार. थँक्यू सो मच. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये चिराग दाखल होत आहेत. षटक क्रमांक 2 आणि षटकातला खेळ झाला आतापर्यंत बॉलचा, तो म्हणजेच 5. जीवा चिराग यांना आपण पाहू शकाल नुकताच दाखल झालेत. एक चांगले फलंदाज, एक बेस्ट ऑलराऊंडर म्हणून जय कालिका खारेकुरण या संघासाठी दाखल होत असताना फलंदाज हे साहिल आहेत. तुमचा एक्स्ट्रा खेळाडू 18 वर्ष वयवर्ष पूर्ण असणारा असावा, ज्याला तुमच्या खेळाडूंची ओळख देखील पटली असावी. आणि आता साहिल आलेत. गोलंदाज तयार. पुढचा बॉल, चांगला चेंडू. षटक संपलंय दुसरं. 2 षटकांचा खेळ ज्या वेळेला प्रत्यक्षात समाप्तीवरती येतोय त्यावेळेला आपण पाहतात 4च्या सरासरीनं धावसंख्या फलकावरती आहेत, त्या म्हणजेच फक्त आणि फक्त 8 रन. फक्त म्हणून नाही चालणार, कारण उर्वरित 4 षटकांचा खेळ बाकी आहे. 4 षटकांमध्ये पलटवार होऊ शकतात. क्रिकेटचा खेळ यालाच म्हणतात. आणि खऱ्या अर्थानं आपण पाहतात आता 2 षटकांचा खेळ संपलाय. जीवानं खूप चांगली गोलंदाजी, 6 बॉलचा खेळ एकंदरीत परिपूर्ण फेकला आणि तदनंतर 2 धावा देत 2 धक्के ज्यांनी दिले तेच आपल्याला बघायला मिळालं. जीवा घरत संघाचे महत्वाचे गोलंदाज आहेत. सातत्यानं नवा कोरा फरीचा बॉल. दुसऱ्या षटकात कसा त्या बॉलला कुरवाळायचं, फिरवायचं पिचवरती माहिती आहे. पहिलं षटक निकुंजने देखील चांगले टाकलं. त्यानंतर जीवा आले. जीवांनी फक्त 2 रन दिल्या, 2 धक्के देखील दिले. आणि आता हार्दिक आलेत. तिसऱ्या षटकात 3 फ्रेश गोलंदाज आपल्याला बघायला मिळतात. साई एकता बिरवाडी हा संघ आपल्याला बघायला मिळतो. 40+ आज क्रिकेट होतं, परंतु जे 8 संघ आज तयार झाले त्यांचे सर्वांचे आभार आहेत, ज्यांनी एका रजनीमध्ये एका कॉलवरती प्रत्येकानं सहभाग घेतला. कारण ही स्पर्धा मानाची आहे, सन्मानाची आहे. युवा सेना चषकाचा थरार 4थ्या रजनीमध्ये आपल्याला बघायला मिळतोय. यावेळेला आपण पाहतात सरळ बॅटनं बॉलला लॉंग ऑफला क्लिअर केले. टायमिंग वरती भरोसा दाखवला आणि हार्दिकच्या पहिल्याच बॉलवरती आलाय चौकार. जिथे लॉक लावला होता धावांना, तिथे हार्दिकच्या पहिल्याच बॉलवरती आला मोठा फटका. याही वेळेला चेंडू चाललाय सरळ सीमा रेषेच्या बाहेर. बॉल होता स्लॉट मध्ये, त्याला पाठवून दिले हर्षनं पार्किंग प्लॉट मध्ये. मुख्य व्यासपीठाला सलामी देणारा आलाय षटकार 6. तिसऱ्या षटकाची जशी सुरुवात झाली, फलंदाजांनी शंखनाद फुंकले आणि आपण पाहतात पहिल्या 2 बॉलवरती 10 रन देखील शोधल्या. 18 रन जो मी उल्लेख केला की पहिल्या 2 मध्ये फक्त 8 होत्या. तिसऱ्या षटकाच्या पहिल्या 2 बॉलवरती 10 आल्या. क्रिकेटचा खेळ आहे, बदलताना अनेक वेळा बघायला मिळतो. रिव्हर्स स्विच केलाय. सरळ बॅटनं खूप चांगल्या फटक्यांचं सिलेक्शन चालू होतं. यावेळेला फील्ड रिस्ट्रिक्शन त्यांनी तपासून पाहिलं आणि तदनंतर रिव्हर्स स्ट्रोकसाठी थोडेसे मोहमध्ये आले आणि तदनंतर आपण पाहतात बॅटचं कनेक्शन हवं तसं नाही. सिंगल मिळाली. सिंगलच्या साह्याने 19. 15 बॉलचा खेळ संपला आतापर्यंत या इनिंगमध्ये. युवा सेना चषक 20-25 ची 4थी रात्र. खऱ्या अर्थानं आपण पाहतात पावसानं उपस्थिती दाखवली, परंतु ही स्पर्धा थांबणारी नाही. ज्या पद्धतीने आपण पाहतात या स्पर्धेचं मॅनेजमेंट राहिलं, अनेक प्रसंगातून सावरताना पुन्हा एकदा ही स्पर्धा उभी राहिली आणि आज 4थ्या रजनीमध्ये पोहोचली.
बॅटची कड शॉर्ट मध्ये खेळाडू तैनात, बॉलला करतील फील्ड, मिळेल सिंगल. 4 बॉलचा खेळ झाला, 20 धावा, 2 गडी बाद. एका बाजूला आपण पाहतात कपिल पाटील आहेत आणि त्यांच्या साथीने अनुराग चव्हाण, ब्रँड ऑफ कमारे, एक जबरदस्त कॅमेरामॅन म्हणून सातत्यानं चांगली कामगिरी. आणि येणाऱ्या काळात त्यांची देखील स्पर्धा येते आमदार चषक, 1 लाख त्या स्पर्धेचं प्रथम पारितोषिक. मंगळवारपासून त्याही स्पर्धेला सुरुवात होईल. अगदी याच उत्साहानं जल्लोषानं. बॉल यष्ट्यांच्या वरनं क्रितेश घरत थोडे बीट झाले. डॉट बॉल इथे देखील आलाय आणि डॉट बॉलच्या साह्यानं स्कोर कार्ड स्थिरावते, ते म्हणजेच 20 वरती. शेवटचा बॉल बाकी आहे. हार्दिकचा देखील कौतुक करावं लागेल, ज्याने कमबॅक केलं. पहिल्या बॉलवरती 4, दुसऱ्या बॉलवरती 6, त्यानंतर सिंगल आणि डॉट बॉल. शेवटचा बॉल, रिव्हर्स स्विच. जो फटका खेळायचा होता तिसऱ्या बॉलवरती, तो फटका शेवटच्या बॉलवरती खेळला. खराब गोलंदाजी. आणि धावसंख्या फलकावरती जर इथे तपासून पाहिली तर आता फ्लाय होते 26 धावा. काय फटका केला बघा रिप्लेच्या माध्यमातून. अगदी ग्लेन मॅक्सवेल यांची आठवण झाली. काय स्ट्रोक केलाय, क्लास 1. 6. रसिकांचं सहर्ष हार्दिक स्वागत आहे. 26 रन, 26 वरती 2 गडी बाद. ज्या धावसंख्या 2 षटकांमध्ये फक्त 8 होत्या, मागच्या षटकात धावसंख्या जोमानं आल्या. आता त्या धावसंख्येला पुन्हा एकदा थांबवण्यासाठी गोलंदाज जीवा घरतकडे कर्णधार पोहोचलेत की जीवाला इथे आणावं लागेल. आणि या मॅच मध्ये जो धावता ग्राफ आहे ना धावांचा, त्याला थांबवणं गरजेचं आहे. त्या अनुषंगानं आता पुन्हा एकदा आपण पाहतोय जीवा घरत गोलंदाजी ट्रॅक वरती. पहिला बॉल, चांगला चेंडू, गुड लाईन स्पॉटला पिचिंग, योग्य वळण. क्रितेश घरतच्या सेफ हँड मध्ये बॉल जाऊन विसावलाय. डॉट बॉल न सुरुवात. रिप्लेच्या माध्यमातून आपण पाहू शकाल बघा, कसून लाईन. तुम्ही विकेट घेण्याचा प्रयत्न नाही, तुम्ही डॉट बॉल फेकण्याचा प्रयत्न करताना ते महत्वाचं असतं. जिथे यष्ट्यांचा वेध नाही घेत, ऑफसाईडला बॉल ठेवता आणि तदनंतर त्या बॉलला खूप जबरदस्त पद्धतीने वळण देतात. या बॉलला पंचांनी व्हाईट बॉल घोषित केले. व्हाईट बॉलच्या साह्यानं स्कोर कार्डला धावसंख्या 27 रन. जीवा दुसऱ्या षटकात दाखल झालेत. वैयक्तिक संघासाठी ते 4था आहे. पुढचा बॉल, चांगला चेंडू, जबरदस्त चेंडू. प्रशंसा करावी तेवढी कमी. गुणवत्ता, अबिलिटी, स्किल, सगळ्या गोष्टी अगदी ठासून भरल्या जीवाकडे. फलंदाजाला अगदी थोडंसं लालच देतात की मोठा फटका तुम्ही खेळा आणि तदनंतर त्या बॉलला थोडी हलकी फ्लाईट हवा देत असताना गुड लाईन स्पॉटला आणि एक योग्य वळण, लेग ब्रेकचा तिखट मारा आणि फलंदाज तिथे निश्चित स्वरूपात थोडेसे मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नात डॉट बॉल मध्ये येतोय. परंतु यावेळेला आपण पाहतात थोडीशी लाईनवर लेंथ भरकटली. क्रितेश घरत दर्शवतात की भाई क्या चल रहा है, जे मागे चाललंय ते चालू ठेवा. आणि खऱ्या अर्थानं आपण पाहू शकाल धावसंख्या वाईडनं पुन्हा एकदा आकार घेईल. 28. चेंडू इथे खेळलाय थ्रू द कव्हर. क्षेत्ररक्षक तिथे पोहोचलेत. धावसंख्या सिंगल तर झाली पूर्ण, दुसरीचा प्रयत्न राहील आणि धावसंख्या 2 न आकार घेत धावांची गती जाऊन पोहोचते ती म्हणजेच 30 वरती. 30 ऑन दी स्कोर कार्ड. चांगली सुरुवात झाली नव्हती, परंतु तिसरं षटक मोमेंटम शिफ्ट करणारं राहिलं जय कालिका खारेकुरून या संघासाठी. आणि तदनंतर आता हळूहळू का होईना धावसंख्या योग्य ट्रॅक वरती पोहोचल्यात. 30 रन. पुढचा बॉल, याही वेळेला व्हाईट बॉल आलाय. या षटकातला तिसरा. बॅट्समननं खूप काही छेडखानी केली नव्हती तुमच्या समोर, परंतु तुमचा हा एक्स्ट्रा जो एफर्ट आहे तो थोडासा त्रास देणारा राहिलाय तुम्हाला. जिथे बॉलला जास्त टर्न करण्याचा प्रयत्न करतात. मी जो उल्लेख केला ना की तुम्हाला विकेट नाही घ्यायच्यात, तुम्हाला डॉट बॉल जेवढे हातात येतील, डॉट बॉलचं प्रेशर येईल त्यावेळेला मोठा फटका खेळायला जातील, त्यावेळेला ते विकेट मिळणार आहेत. परंतु इथे यष्ट्यांना बोल्ड करण्याचा प्रयत्न आहे, फर्निचर डिस्ट्रॉय करण्याचा प्रयत्न जीवाचा चाललाय. पुढचा बॉल. यस, ही वाली लाईन स्वाभाविक आहे. ही लाईन जर तुम्ही हाताळली तर खऱ्या अर्थानं मुख्य खेळपट्टीवरती शरणागती पत्करावी लागेल फलंदाजांना आणि सध्या ते बघायला मिळालं. षटक अगदी संपत नाही. आतापर्यंत 7 बॉल झालेत, जणू काही ट्रेनची मालगाडी. डब्बे फक्त मोजत चला. चांगला चेंडू. इथे आपण पाहतात शेवटी मोठे फटके खेळण्याच्या प्रयत्नात साहिल होते. 8 बॉलचा खेळ केला, फक्त 3च रन त्यांच्या बॅटमधनं आले आणि मग आउट झालेत. स्टंपिंग घेतली क्रितेशनं, फलंदाज बाद होतात. गॉन.
धावसंख्या फलकावरती आपण तपासून पाहिली तर आता 31 आणि शेवटचा बॉल आहे. या षटकातला गोलंदाज तयार होतील. याही वेळेला खूप चांगला चेंडू हाताळला, षटक संपलं इथे. ते म्हणजे चौथा आणि 4 षटकांचा खेळ ज्या वेळेला संपला त्यावेळेला धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजेच बॅटिंग टीमनं व्हाईट बॉल साठी बॅटिंग टीमनं रिव्ह्यू घेतलाय. बरोबर आहे, रिव्ह्यू आहे तो काय घरी घेऊन जायचा आहे. चौथं षटक चाललंय, व्हाईट साठी रिव्ह्यू घेतलाय. परंतु इथे आपण पाहतात नो बॉल साठी फक्त तुम्ही रिव्ह्यू घेऊ शकता, व्हाईट साठी तो रिव्ह्यू नसणार आहे, लक्षात घ्या. एक बीमर साठी तुम्ही रिव्ह्यू घेऊ शकता, व्हाईट बॉल साठी नसेल. जो ऑनफिल्ड डिसिजन आहे तो ऍग्री करावा लागेल, लक्षात घ्या. थँक्यू. इथे षटक क्रमांक 5 मध्ये दाखल झाले ते म्हणजेच निकुंज. धावसंख्या फलकावरती 31 आणि 31 वरती 3 गडी बाद अशी स्थिती बघायला मिळते. सध्या हर्ष आहेत 6 बॉल मध्ये ज्यांनी 18 रन जरूर केले. त्या हर्षला आता हे 2 षटकं खूप महत्वाची असतील. इथून तुम्ही 50, 55, 60 पर्यंत आलात तर मजा येईल. पहिला बॉल चांगला बॉल, हाईटचा पुरेपूर वापर, योग्य पिचिंग, खांद्याचा खूप चांगला वापर करत असताना रिलीज ऑफ डिलिव्हरी तपासून पाहिला तर गुड लाईनला बघा. ऑफस्टिकला बॉल टाकला, तदनंतर बाहेरच्या बाजूने वळण घेतला. यष्ट्यांच्या मागे क्रितेश घरत, त्यांचे सेफ हँड बघायला मिळतात. यष्ट्यांच्या मागणे गेमला कंट्रोल कसं करावं एक चांगला अनुभव त्यांच्याकडे आहे. आज ग्रामीण क्रिकेट गावच्या संघासाठी खेळतात. ओपन क्रिकेटमध्ये देखील क्रितेशचं नाव तेवढंच चांगलं आहे. शिवान स्पोर्ट्स विरार या संघाकडनं सातत्यानं भरीव कामगिरी त्यांची असते. पुढचा बॉल यावेळेला वेग हाताळलाय, बॉलला खेळलं. जिथे आपण पाहतायत खूप चांगला फटका, रचनात्मक स्ट्रोक, वेग देखील हाताळला आणि अनेक गोष्टींचा अवलंब होत असताना फलंदाजानं त्याचा हाय क्लास दाखवला. 4. थँक्यू सो मच. काय फटका खेळला, अगदी शेवटपर्यंत बॉलकडे पाहत राहिले. बॉलचा वेगाला अगोदरच एक्सपेक्ट केलं होतं की याच वेगानं बॉल येईल. तदनंतर थोडे बाहेर झाले. ऑन दी टोस खेळत असताना आपण पाहतायत लॉंग लेग मध्ये त्या बॉलला खूप चांगला न्याय दिला आणि चौकार शोधलाय. पुढचा बॉल, गोलंदाज तयार. रिव्हर्स स्विच, सरळ बॅटनं भरपूर चांगली बॅटिंग, सरळ बॅटनं खूप चांगले फटके आहेत खऱ्या अर्थानं हर्ष या फलंदाजाकडे. थोडंच आपण पाहतात एक्स्ट्रा एफर्ट करण्याचा प्रयत्न केला आणि इथे आपण पाहतायत धावसंख्या फलकावरती आपण तपासून पाहिली तर आतापर्यंत 35 वरती जाऊन पोहोचतोय. बॉलचा खेळ झालाय तो म्हणजेच इथे 3 फुदरलेनचा बॉल, गुडघा वाकवला, बॉलला केलं मिड विकेटला. वेगानं क्षेत्ररक्षक आलेत पुढे. सिंगल तर झाली, दुसरीचा प्रयत्न, 2 रन सहज रीतीने परिपूर्ण देखील होतील आणि धावसंख्या 2 न फ्लाय होत असताना 37. 4 बॉलचा खेळ झालाय, 37 धावा धावफलकावरती आहेत. 5वं षटक बघायला मिळतं आणि 5व्या षटकात स्लॉग मध्ये हिटिंग करण्यासाठी आता ड्रायव्हिंग सीट वरती हर्ष आलेत. जिथे संघाची एकंदरीत 37 झालेत ना तिथे हर्षनं 10 बॉल मध्ये 24 धाव्यांचा खूप चांगला खेळ, खूप चांगले योगदान दिलं. अगदी जय कालिका खारेकुरण संघाचे आधारस्तंभ म्हणून या मॅच मध्ये उभे राहिले. समोरच्या संघासाठी लढाऊ वृत्तीने लढत राहिले. चेंडू बऱ्याच काळ हवेत, लॉंग स्टॉपला खेळाडू, बॉलच्या खाली टिपलाय कॅच, संपलाय खेळ. फलंदाज हर्ष याचा गॉन. अग अग पोरी फसलीस ग, अग अग पोरी फसलीस ग, मुकाट गाडीत बसलीस ग. आता ये ना इकडं जाऊ जरा तिकडं ये ना. हट बाजूला हो तू पोरार, हट बाजूला हो तू पोरार, डाऊ नको तुझा पोरार, शिर जोरा जा तुझा कागद राहील कोरा.
इथे जर आपण तपासून पाहिलं तर धावसंख्या फलकावरती 37. अगदी चेंडूंचा तपासून आपण खेळ पाहिला तर आतापर्यंत बॉलचा खेळ झाला तो म्हणजेच 5 बॉल. गोलंदाजी ट्रॅकवरती होतील तयार. निकुंज आहेत षटक क्रमांक 5 आणि वैयक्तिक दुसरं ज्यांनी आतापर्यंत 12 रन खर्च केलेत. एक धक्का देखील घेतलाय. नेक्स्ट मॅचचा टॉस देखील तेवढाच महत्वाचा असेल. यानंतरचा सामना आमच्यापर्यंत शेड्यूल आमचे पोहोचवतील आमचे संपूर्ण पॉप्स बाई. कुठे असतील तर आपण या आणि जे शेड्यूल आहे ते आमच्यापर्यंत पोहोचवा. गोलंदाज तयार 37 धावा फलकावरती. याही वेळेला स्टेप आउट झाले आणि तदनंतर व्हाईट बॉल पंचांनी घोषित केलंय. या व्हाईट बॉलच्या साह्यानं स्कोर कार्डला मिळेल गती आणि जाऊन पोहोचेल ती म्हणजे 38 वरती. 38 धावा या धावफलकावरती आहेत. पाव दे. इथे जर आपण पाहिलं तर षटक क्रमांक जर तपासून पाहिलं तर आतापर्यंत 5चा खेळ संपला आणि खेळ संपत असताना धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजेच 38. घेऊया एक छोटासा ब्रेक आणि येऊया मॅचकडे. अग हेमा माझ्या प्रेमा तुझी माझी जोडी जमली ग अशी झक्कास पोरगी पटली. तुझी माझी जोडी जमली ग अशी झक्कास पोरगी पटली. गोरी 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 गोरी. तुम्हाला बघायचंय तुम्हाला कसे मला बघून हसली गाली आय लव्ह यू मला म्हणाली सखी येती येती थँक्यू. आउट आहे फलंदाज. नेक्स्ट मॅच बॅटिंग एंडला अपोलो चिंचणी आणि शिवशक्ती उसरणी दोन्ही कर्णधारांना विनंती करतो की या आपण टॉस साठी. हा डॉट बॉल आहे बरोबर.
पुन्हा एकदा मॅचकडे, जिथे आपण पाहतात शेवटच्या षटकामध्ये क्रितेश घरत आपल्याला पाहायला मिळतात. गोलंदाजी ट्रॅकवरती आले, चांगली गोलंदाजी. स्लॉगमध्ये एक जबरदस्त गोलंदाज म्हणून तुम्ही कसं काम करताय महत्वाचं असतं. रनआउट फलंदाज इथे बाद होताना बघायला मिळालेत. धावसंख्या फलकावरती आहेत त्या म्हणजेच आतापर्यंत 40. थँक्यू. 90चा गोल्डन इरा आपल्याला बघायला मिळतोय. आणि जिथे संतोषदा पाटील आहेत, सोनू थोडे रजेवर असताना. धावसंख्या 42 आहेत, लक्षात घ्या. 6 गडी बाद आणि 42 धावा. नेक्स्ट मॅच अपोलो चिंचणी आणि शिवशक्ती उसरणी. दोन्ही कर्णधारांना विनंती करतो की आपण रिपोर्ट करा टॉस साठी. अगदी तो नेक्स्ट मॅच आपल्याला बघायला मिळेल आणि त्या मॅचचा तिथे टॉस देखील होईल. एका बाजूला आपण पाहतायत संघ बघायला मिळेल तो म्हणजे शिवशक्ती उसरणी आणि अपोलो चिंचणी. शेवटचा बॉल तोही हवेत. यष्टीरक्षक निकुंजात नाही चुकी करणार. षटक संपलेत 6 आणि 6 षटकांचा खेळ ज्या वेळेला संपला त्यावेळेला 42 रन या फलकावरती लागल्या. 43चं टार्गेट आहे 36 बॉलमध्ये. दुसऱ्या इनिंग मध्ये आपण पाहतात गोलंदाजी जर तपासून पाहिले खारेकुरांचे देखील तुल्यबळ आहे. मॅच मध्ये येईल मजा. तत्पूर्वी जाऊया नेक्स्ट मॅचच्या टॉस कडे. एका बाजूला अपोलो चिंचणी आणि विपक्षात संघ आपल्याला बघायला मिळेल तो म्हणजे शिवशक्ती उसरणी या टॉस साठी. डीजे सोनू कुठे असेल त्यांनी प्लीज या. डीजे सोनू थँक्यू डीजे. चला यापुढील होणारा सामना आपण पाहणार आहोत दोन संघादरम्यान. एका बाजूला जर पाहिला तर उसरणी संघ असणार आहे आणि दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय अपोलो चिंचणी संघ. या दोन्ही संघाचे कर्णधार आपण टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे. अच्छा, या दिवस रात्र अगदी आयोजनातील पाहिली तर ही दुसरी मॅच आपल्याला पाहायला मिळेल. दुसरा सामना आपण पाहतोय तर दोन्ही संघाला विनंती आहे या आपण इनिंग ब्रेक मध्ये टॉस करतोय. एक सुंदर आयोजन आपण पाहतोय. अगदी आजचा चौथा दिवस आपल्याला पाहायला मिळतोय आणि या चौथ्या दिवसामध्ये जर पाहिलं तर थोडंसं चेंजेस केलं गेलं. ज्या पद्धतीने आज 8 संघ एकत्रित आले. खऱ्या अर्थाने जर पाहिलं तर 40+ साठी आज दिवस ठेवला होता या आयोजकांनी, परंतु आपण पाहतोय 40+ तो क्रिकेट जे आहेत खेळाडू ते अवेलेबल झाले नाही. यस, नवीन चेंडू. ओके. आणि त्याचमुळे जर पाहिलं तर आज एकंदरीत संघ या ठिकाणी 8 नवीन बोलावले गेले आणि त्यांनी देखील खूप सपोर्ट केला. खऱ्या अर्थाने जर पाहिलं तर अवधीत सिंग यांच्या अगदी संकल्पनेतून ही टुर्नामेंट आपल्याला पाहायला मिळते. खूप चांगली टुर्नामेंट आजचा चौथा दिवस आपण पाहतोय आणि चौथ्या दिवसामध्ये तितकंच जल्लोष अगदी प्रेक्षकांची देखील साथ आपल्याला पाहायला मिळते. अवकाळी पावसामुळे थोडीशी फजिती झाली होती, परंतु त्यानंतर खूप मेहनत केली आणि पुन्हा एकदा आपण पाहतोय तोच दिवस अगदी तिसऱ्या दिवसामध्ये चालू केला गेला. सुंदर स्पर्धा आपण अनुभवतोय पाहतोय. मुख्य मंचावर आपण पाहू शकताय पूर्ण टीम जी खऱ्या अर्थानं या स्पर्धेसाठी झिजली जाते. ही स्पर्धा कशी चांगल्या पद्धतीने पार पडेल त्यामध्ये अनेक मान्यवर आपल्याला इथे भेट देताना पाहायला मिळाले. त्यांचं करणारं एकदम स्वागत जे आपण पाहिलं खूप चांगल्या पद्धतीने प्रत्येक आयोजकांनी स्वागत केलं आमच्या मान्यवरांचं. आणि आज ही स्पर्धा आपण पाहतोय. चला बोथ टीम दोन्ही संघ विनंती असेल उसरणी संघाचा कर्णधार आणि अपोलो चिंचणी संघाचा कर्णधार दोन्ही संघाच्या कर्णधारांनी या लगेच आपण टॉस करणार आहोत.
इनिंग्स ब्रेक मध्ये टॉस कंपल्सरी लक्षात घ्या. तुम्ही जर इथे आला नाहीत तर मग थोडंसं व्यत्यय येईल, लक्षात घ्या. अदरवाईज जर तुम्ही त्या रेग्युलेशन फॉलो नाही केले तर षटकांमध्ये कपात होईल. मग ते सामने 5 षटकांचे देखील असू शकतात. तो फक्त जे संघ इथे पोहोचणार नाहीत त्यांच्यासाठी आहे. मग तुम्ही सांगतील की आम्हाला नाही, दुसऱ्यांना अन्याय. मयूर आलेत, शिवशक्ती उसरणी जर आपण इथे असाल तर प्लीज या टॉस साठी या. दोन्ही संघ आलेले आहेत. आपण तिथे अगदी शॉर्ट मध्ये तो टॉस घेणार आहोत आणि आमचे साथी कॉमेंटेटर संतोषदा पाटील आमच्या समवेत साथीनं जोडले जातील कॉमेंट्री स्टुडिओमध्ये, प्रेझेंटेशन बॉक्समध्ये, आणि दोन्ही कर्णधार तिथे जोडले जातात. प्लीज लवकर या. मुख्य मंचावर आपण पाहतायत गुरवीर सर या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांच्या शुभ हस्ते करूयात आपण या पुढील मॅचचा टॉस, जिथे 2 संघ उपस्थित झाले आहेत. वेलकम मयूर, आपलं स्वागत असेल. टीम अपोलो चिंचणी संघ, दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय उसरणी संघ देखील या ठिकाणी उपस्थित होत असताना टॉस आपण या ठिकाणी दोन्ही संघांना दाखवणार आहात, दोन्ही संघाच्या कर्णधारांना दाखवणार आहात. एका बाजूला युवा सेना चषक तर दुसऱ्या बाजूला किंग्स 11 असा कॉल असणार आहे. दोन्ही संघाला शुभेच्छा असतील या टॉस साठी. महत्वाचा टॉस आपण पाहतोय. उसरणी संघाला इथे चॉईस दिलाय. युवा सेना इथे कॉल आहे आणि किंग्स 11 मयूर तामोरे आपल्याला पाहायला मिळतोय. दोन्ही संघाला आपण शुभेच्छा द्या आणि पुन्हा एकदा मुख्य व्यासपीठावर मयूर टॉस जिंकलाय, काय डिसिजन असेल? पहिले फिल्डिंग आहे ना. आज अगदी अचंबित झाले असतील कारण की हे पहिला कॉल आला कालच्या संध्याकाळच्या सत्रामध्ये. आणि टीम कशी तयार केली? टीम म्हणजे मुलांना ॲक्च्युली काल रात्री फोन केला होता, जरा मी बाहेर होतो, त्या मुलांना फोन केला की आपण उद्या खेळायचं का, आणि कारण उद्या पण सुट्टीच आहे, त्या मुलं बोले आपण खेळू, नेमका हमखास खेळू आपण तिकडे. कसं वाटतंय आर्यनमध्ये खेळण्याची मजा काय आहे? खूप मजा असते इकडे. बरेच वर्ष आम्ही खेळले नाही ॲक्च्युली. आम्ही पहिले डेला जास्त खेळलो होतो आणि आर्यनला आम्हाला खेळायची इच्छा होती, पण आम्हाला ॲक्च्युली फॉर्म भेटलाच नव्हता हा, त्यामुळे आम्हाला माहीत नव्हतं की टुर्नामेंट आहे. आणि आज पूर्ण टीम आहे? हो, पूर्ण सर्वजण आहे. येस, जाऊया. उसरणी संघ टॉस जिंकला असता तर काय डिसिजन असतं? टॉस जिंकला असता तर अर्थातच आम्ही सुद्धा फलंदाजीचा निर्णय घेतला असता, कारण की आमचे सुद्धा यंगस्टर खेळाडू आहेत आणि अपोलो चिंचणी हा चांगला संघ आहे. आम्ही एडवनच्या मैदानावर एकत्र खेळलो आहे 2-3 वेळा. चांगला संघ आहे. आमचं शिवशक्ती संघ यंगस्टर आहे. आधीचा शिवशक्ती संघ उसरणी ह्यांनी बरीचशी मैदानं गाजवली आहेत. एक इतिहास, आगळा वेगळा इतिहास त्यांच्या नावावर सुद्धा आहे. पण हे आयोजन एक उत्तम आयोजन आहे. आम्ही यूट्यूब लाईव्हवर 2 दिवस पाहत होतो, पण आपल्याला एडवन संघ आमच्या सफाळ्या विभागातून इथे शनिवारच्या दिवशी जेव्हा पहिला पाऊस पडला ते एडवनचा संघ आला होता आणि त्यावेळेला मी रोहन दादाला विचारलो एंट्री होईल का आपली. रोहन दादा बोलतो की एंट्री फिक्स झालेली आहे. पण योगायोग असा की कालच्या रात्रीमध्ये एक फोन आला की उसरणी तुम्ही खेळणार का, आणि आम्ही त्यावेळेला सांगितलं यस डेफिनेटली आम्ही खेळणार, कारण की आम्हाला या मैदानावर खेळायचं होतं. नक्कीच आयोजकांचं धन्यवाद करण्यात या ठिकाणी, कारण की चान्स दिला. जाऊया आपण, मॅच ऑन होते पुन्हा एकदा. उत्कर्ष पाटील आपल्याशी जोडले जातील. कर्णधार असावा तर शिवशक्ती उसरणी संघासारखा असावा. संधी मिळाली फाडून टाकलं, हेच पाहिजे. ज्या ज्या वेळेला माईक वरती बोलण्याची संधी मिळेल बोलून घ्या. इथे आपण पाहू शकाल मॅचला सुरुवात झाली. पहिल्या बॉलवरती विकेट आणि खऱ्या अर्थानं आपण पाहू शकाल दुसऱ्या बॉलवरती फलंदाज नवीन दाखल झाले, ते म्हणजेच सूरजनं सिंगल काढून दिली क्रितेशला. आता क्रितेश गरज स्ट्रायकिंग एंडला आपल्याला बघायला मिळेल. 43 रनचं रनचेज आहे आणि ज्यामध्ये सार्थक गरज शून्याचा चष्मा घालून बाद झाले. गोलंदाज हर्ष बॅटिंगने प्रभावी केलं. 10 बॉलमध्ये ज्या 22 रन खूप महत्वाच्या राहिल्या त्यांच्या. आता यावेळेला क्रितेश गरज समोर तुम्ही गोलंदाजी करता, निश्चित स्वरूपात एक मोठा खेळाडू हरकत नाही. हर्ष सांगतील की मीही माझ्या संघाचा अगदी भरोशाचा गोलंदाज. राईट हँड ओव्हर दी स्टम्प्सनं पुढचा बॉल. पहिलाच बॉल खेळायचं होतं, व्यवस्थित बॅट आणि बॉलचं कनेक्शन नाही. बॉल आलाय लॉंग ऑफला. क्षेत्ररक्षक आहेत, बॉलला फील्ड करतील, मिळेल सिंगल. सिंगलच्या साह्याने आता क्रितेशने देखील त्याच्या स्कोर कार्डला केलंय सुरुवात. 3 बॉलचा खेळ झाला, धावसंख्या फलकावरती 2 आहेत. पहिला बॉल वगळता विकेट आणि तदनंतर सूरज आणि क्रितेशनं सिंगलने स्कोर कार्डला जरूर सुरुवात केली. 43 भरपूर मोठ्या नाहीत, लढाऊ वृत्तीनं सन्मानजनक स्कोर कार्ड जरूर उभा केलाय त्याला उत्तर देण्यासाठी. बिरवाडी 2 हात करतय, तर एका बाजूला जय कालिका खारेकुरण हा संघ सांगतो की जरी 43, 44, 45 पर्यंत आम्ही राहिलो असू, गोलंदाजी आमची देखील तिखट आहे. प्रतिस्पर्धी संघाला आम्ही बांधून ठेवण्यात अशा अनेक सामन्यांमध्ये आम्ही यशवंत राहिलेलो आहोत. ज्या अनुषंगाने आपण पाहतात याही मॅच मध्ये प्रयत्न 100% राहतील. ज्या अनुषंगाने सध्या पहिल्या षटकात बॉलचा खेळ झालाय तो म्हणजेच 4 आणि धावसंख्या 2. चेंडू बऱ्याच काळ हवेत. क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली टिपलाय कॅच
आणि संपलाय खेळ. फलंदाजाचा धक्का क्रमांक 2 बिरवाडी या संघाला गॉन. गोल गोल चमड्याला गोल गोल चमड्याला दांडक हे गाजतय दांडक हे गाजतय. हे बग बग अग सखे कत गुबू गुबू वाजतय बग बग अग सखे कत गुबू गुबू वाजतय. गोल गोल चमड्याला गोल गोल चमड्याला दांडक हे गाजतय दांडक हे गाजतय. हे बग बग अग सखे कत गुबू गुबू वाजतय बग बग अग सखे कत गुबू गुबू वाजतय. थँक्यू सो मच. नवीन फलंदाज साईश ठाकूर एक चांगले क्रिकेटपटू. सिंगल डबल या खेळाला जास्तीत जास्त प्राधान्य तुम्ही द्याल या 43च्या रनचेसमध्ये. तर निश्चित स्वरूपात स्कोरकार्डला पुढे घेऊन जाणं गरजेचं असतं. तुम्ही सुरुवातीपासून आक्रमण करता त्यावेळेला गोलंदाज देखील एक ओपनिंग स्पेल म्हणून त्यांच्या देखील संघाचे ते उत्कृष्ट गोलंदाज असतात. तुम्ही शॉट सिलेक्शन काय करता या गोष्टी महत्वाच्या असतात. 2 वरती 2 सध्या साई एकता बिरवाडी. सूरज आले तेही बाद झाले. पहिल्याच बॉलवरती सार्थक गरज बाद झाले. बॅटिंग कोलमध्ये नो डाऊट, परंतु तुम्हाला खेळाची सुरुवात चांगली करणं गरजेचं असतं. 5 बॉल झाले 2 रन. पुढचा बॉल पहिलाच बॉल साईश ठाकूरनं मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न स्वीकार केला. बॉलला खेळायचं होतं ऑफसाईडला, बॉल चाललाय ऑनसाईडला. शॉटमध्ये खेळाडू तैनात, त्यांनी खूप चांगल्या अर्थानं क्षेत्ररक्षण केलं. फेकी आली. पहिल्या षटकाचा खेळ जिथे संपलाय मी म्हणेन की हर्ष यांनी काबिल तारीफ, जबरदस्त गोलंदाजी केली. षटक संपले पहिल्या षटकाचा खेळ ज्या वेळेला संपला त्यावेळेला धावसंख्या फलकावरती आहेत त्या म्हणजेच 3 आणि 3 वरती 2 गडी बाद अशी स्थिती साई एकता बिरवाडी. आता जर आपण तपासून पाहिलं तर चेंडू 30 आणि 30 मध्ये करायचे 40 या मॅचला. समीकरण तसं बघायला गेलं तर सोपं देखील आहे, परंतु ते कठीण करण्यात भाग पडलं ते म्हणजेच पहिल्या षटकात. सिंगल डबलच्या खेळाला स्वीकार केलं नाही, मोठ्या फटक्यांची चाहत केली आणि तदनंतर जर तपासून पाहिलं तर 2 विकेट देखील तिकडे बघायला मिळाले. आता नवीन फलंदाज गोलंदाजी ट्रॅकवरती चिराग वैद्य यांना आपण पाहतायत. एक चांगले गोलंदाज आहेत आणि इथून दुसरं षटक पॉवर प्ले मध्ये आपण पाहतात तुम्ही साईश ठाकूर आणि क्रितेश घरतला कुठल्या पद्धतीने गोलंदाजी पसंत करतील या अनेक गोष्टी आहेत. चांगली गोलंदाजी करणं लाजमी आहे. धावसंख्या जिथे कमी ठेवल्या त्या अनुषंगाने तुम्हाला लढण्यासाठी पहिली 2 षटकं भरपूर मॅटर करतात आणि त्या 2 षटकांमध्ये जर तुम्ही धावांना थोडंसं कुलूप लावलं, धावा शांत ठेवल्या तर निश्चित स्वरूपात थोडंसं कठीण जाईल साई एकता बिरवाडीला देखील. साईश आहेत, वेळ आपण जास्त घेता लक्षात घ्या. एका षटकासाठी तुम्ही 6 मिनिटं घेतलेली आहेत आणि 25 मिनिटांचा अवधी आहे. तुम्हाला 5 षटकं नाही झाली तर शेवटच्या षटकामध्ये एक खेळाडू मध्ये येईल. या अनेक गोष्टी खूप महत्वाच्या आहेत. आजचं टेनिस बॉल क्रिकेट भरपूर बदललंय, बदलताना आपण बघायला मिळालंय. गोलंदाज तयार. यावेळेला आपण पाहतात फटका खेळलाय, कव्हरला क्षेत्ररक्षक आहेत. डीप मध्ये थोडंसं फंबल झालं आणि तिथे आपण पाहतात क्रितेशनं नकार दिला. आता इथे सिंगलच मिळेल. सिंगलच्या साह्यानं स्कोर काढला 4. खूप वेळानंतर ही धाव आली. चिराग वैद्य यांचा पहिला बॉल अचूक टप्प्यावरती राहिला. जिथे जी तुम्ही क्षेत्ररक्षणाचा व्ह्यू लावलाय त्या पद्धतीने गोलंदाजी देखील व्हायला हवी आणि तसा चेंडू पहिला बॉल खूप चांगल्या पद्धतीनं कव्हरला क्षेत्ररक्षक होते तिथेच बॉलची लाईन ठेवली. पुढचा बॉल क्रितेश घरत साठी फुलरलेनचा बॉल आणि त्या फुलरलेनच्या बॉलवरती क्रितेश घरत अगदी तुटून पडले. चेंडू सीमा रेषेच्या बाहेर. नो बॉल +6 षटकार. नखरा पाहून काळीज उडताय हो. धक 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 नवरा असला अरे हा कोपऱ्यात बसला. नवरा असला अरे हा कोपऱ्यात बसला. मला येता जाता चोरून बघतोय हो. थँक्यू सो मच. मराठी सिनेमा सृष्टीमध्ये एक काळ असा होता की संपूर्ण महाराष्ट्राला या एका टाइमनं वेळ लावलं होतं आणि तीच गाणी ऐकवतात डीजे सोनू. याही वेळेला फ्री हिटचा बॉल त्यावरती फुलर लेनचा होता, नाही कनेक्शन करता आलं. रनआउटची संधी आणि तिथे आपण पाहतायत पंचांनी नॉट आउट दर्शवलंय. धावसंख्या जर आपण तपासून पाहिली तर 11 वरती. अगदी वेगवान चेंडू क्रितेशच्या पायावरती कनेक्शन नाही करता आला आणि तो चेंडू सरळ जाऊन पायावरती वेगानं आदळला. धावसंख्या जर आपण तपासून पाहिली तर आतापर्यंत 11 रनआउट साठी नॉट आउट
पॉप्स बाई जर रेली स्प्रे असेल तर पाठवा. इथे आपण पाहतायत प्रयत्न खूप चांगले होते. धावसंख्या तिथे जरूर सेव्ह झाल्या आहेत. आजच्या रजनीतला पहिला मॅच आपल्याला पाहायला मिळतो जो खऱ्या अर्थानं खूप चांगल्या पद्धतीने रंगत असताना 43 धाव्यांचा जरी पाठलाग असलं तरी देखील लढण्यासाठी त्या धावा आम्ही पूरक आहेत, पोषक आहेत. ज्या पद्धतीने सध्या मॅच चालू आहे, धावसंख्या फलकावरती जाऊन पोहोचते ती म्हणजेच 12वरती 2 धक्के आपल्याला बघायला मिळतात. सध्या गोलंदाजी ट्रॅकवरती चिराग वैद्य, एक बॉल नो आला, त्या नो बॉलवरती षटकार. खऱ्या अर्थानं तो थोडासा त्रास देणारा होता, परंतु तदनंतर जो कमबॅक केला तो चांगला राहिला. धावसंख्या फलकावरती आहेत त्या म्हणजेच इथे 12 रन. यावेळेला पुन्हा एकदा साईश ठाकूरसाठी अगदी खोलातला बॉल. 1 रन. इथे देखील चोरटी धाव मी म्हणेन. या धावसंख्या 1 ने आकार घेत धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजेच 13 वरती. चेंडूंचा खेळ झालाय तो म्हणजेच या षटकामध्ये 4. साई एकता बिरवाडी हा संघ आता दुसऱ्या डावामध्ये बॅटिंग करताना 26 बॉल मध्ये करायचे 30 रन. खूप चांगला मॅच. इथून जय कालिका खारेकुरण हा संघ आपल्याला बघायला मिळतो विकेटच्या शोधामध्ये, आणि ते शोधणं गरजेचं असेल कारण ज्यावेळेला तुम्ही 43 धाव्यांचं टार्गेट ठेवता त्यावेळेला तुम्हाला विकेट हे सातत्यानं घेत राहावं लागेल. साईकता बिरवाडीसाठी. साईकता बिरवाडी सांगेल की इथून आम्हाला 26 बॉल 30 पाहिजेत, म्हणजेच एक चांगली भागीदारी. 20 रनची जर पार्टनरशिप 2 फलंदाजांमध्ये झाली तर या मॅच मध्ये आपण जरूर पुढे येऊ. यावेळेला क्रितेश घरतनं काय फटका केला, ऑफ साइडला लॉंग ऑफ वरनं क्लिअर करत असताना आलाय षटकार. 6 धावा. याही वेळेला शरीरापासून दूर ठेवला क्रितेश घरत. पंचांकडे व्हाईट बॉल साठी मागणी करतात. पंच सांगतात की नाही मिळणार व्हाईट बॉल. शरीरापासून दूर आणि थोडंसं लांबच राहिले क्रितेश. षटक संपले. 2 षटकांचा खेळ ज्या वेळेला संपतो त्यावेळेला धावसंख्या फलकावरती 19 आहेत. 9.50 ची सरासरी राखत आता 24 बॉल आणि 24 बॉल मध्ये करायचे 24. यस डीजे सोनू. थँक्यू. पहिल्या षटकात ज्याने भरीव कामगिरी केली तो आता तिसऱ्या षटकात पुन्हा एकदा दाखल झालाय. वैयक्तिक 2रं आणि संघासाठी 3रं. हर्ष आलेत संघाचे प्रमुख गोलंदाज म्हणून या संघामध्ये ज्यांना जागा मिळते. विथ द बॅट विथ द बॉल जबरदस्त कामगिरी. एका बाजूला साईश ठाकूर 3 बॉल आणि 3चा खेळ. पुन्हा एकदा खोलातला बॉल होता. हर्षनं पहिल्या षटकात जिथे सोडलं होतं दुसऱ्या षटकात पुन्हा एकदा तिथूनच चालू केलं. चांगली गोलंदाजी. पहिलाच बॉल खूप चांगल्या पद्धतीने योग्य लाईन वरती चांगली पिचिंग आणि तदनंतर डॉट बॉल हे आपल्याला पाहायला मिळतात. सलग जे डॉट बॉल येतील ते थोडंसं प्रेशर वाढवणारे राहतील. परंतु 23 बॉल 24 यात साईकता बिरवाडी या मॅच मध्ये मी म्हणेन की 60% आगेकूच करते, परंतु 50-50 व्हायला वेळ लागणार नाही जर गुच्छामध्ये विकेट आले तर. यावेळेला फटका खेळलाय जरूर. साईशचा फटका फसलाय. एका बाजूला क्रितेश घरत खूप चांगलं क्रिकेट खेळत असताना साईश ठाकूर यांना जोखीम पत्करायची गरज नव्हती. फलंदाज बाद गॉन.
थँक्यू सो मच. धावसंख्या फलकावरती 19 आणि 19 वरती 3 धक्के. षटक क्रमांक 3 2 बॉलचा खेळ झाला. 22 बॉल मध्ये करायच्या 24 आणि मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय निकुंज राऊत. पुढचा बॉल घेऊन गोलंदाज तयार होतील. हर्ष येता क्षणी मोठ्या फटक्याचा स्वीकार. तिथे देखील क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली टिपलाय कॅच. क्रिकेटचा खेळ आहे खऱ्या अर्थाने. आपण पाहतायत या मॅच मध्ये पलटवार कभी खुशी तो कभी गम. 4 दिवस सासूचे 4 दिवस सुनेचे सध्या हेच बघायला मिळालं. सुरुवातीचा काळ राहिला होता बिरवाडीकडे. तिसऱ्या षटकात आले गोलंदाज आणि गोलंदाजानं सांगितलं की हरकत नाही, दुसरं षटक तुम्ही गाजवलं ना या तिसऱ्या षटकामध्ये समोर. जबरदस्त क्रिकेट. गॉन. थँक्यू. नवीन फलंदाज मैदानाच्या आत दाखल झालेत ऋषी पाटील. एक जबरदस्त क्रिकेटपटू, परंतु 4 गडी बाद झालेत. साईकता बिरवाडीसाठी क्रितेश घरतच्या साथीनं कोणी उभं राहायला तयार नाही आणि ती डोकेदुखी. आता 21 बॉल आणि 24 रनची गरज आहे हा सामना जिंकण्याकरिता. एक जबरदस्त मॅच तुम्हा सगळ्यांच्या भेटीला पहिल्याच रजनीत खूप सुंदर पद्धतीनं या मॅचने एक चांगलं वलय प्राप्त केलंय. पुढचा बॉल याही वेळेला ऋषीसाठी देखील अनप्लेएबल. अगदी मुख्य खेळपट्टीवरती शरणांगती पत्करावी लागली. बॉल पडल्यानंतर वळण घेणारा राहिला. हरची स्माइल सांगून जाते की भाई सर्वोत्तम चेंडू होता माझ्या हातखंडातील. सलगचा 4था बॉल डॉट. आता 20 बॉल आणि 20 बॉल मध्ये 24. एक षटक जे हवं होतं ना प्रेशर वालं ते षटक खारेकुरण घेऊन आले, ते म्हणजेच तिसरं. आणि त्या तिसऱ्या षटकात हर्षचा बोलबाला. पुढचा बॉल याही वेळेला खऱ्या अर्थानं आपण पाहू शकाल एका बाजूला क्रितेश घरत आता वाट बघतात की भाई स्ट्राईक वरती कधी येईल. कुठलाही फलंदाज साथ देत नाही आणि ऋषी आलेत. ऋषीने देखील पहिला बॉल त्यांच्यासाठी कठीण राहिला. दुसरा बॉल थोडासा फुलर लेनचा होता, त्याला देखील कन्वर्ट नाही करता आलं. डॉट बॉलचं प्रमाण वाढलं. इथे मेडन 2 विकेट अशी ओव्हर बघायला मिळेल का या बॉलवरती काहीतरी वेगळं चित्र बघायला मिळेल. ज्यांनी 11 बॉलचा खेळ केलाय 3 रन देऊन 4 धक्के देण्याचा कार्यक्रम हर्षने केलाय. पुढचा चेंडू याही वेळेला मेडन 2 विकेट. इथे जर आपण पाहिलं तर काय घडलंय, पंचांनी तिसऱ्या पंचांची घेतलंय मदत. आता ऋषी देखील इथे डेंजर एंडला आहेत का, तिसरे पंच मदत घेऊ शकतात. ऑल राईट. नॉट आउट इथे आपल्याला पाहायला मिळतात. फलंदाज जर तपासून पाहिले तर पोहोचलेत क्रीज मध्ये. आता चेंडू आहेत तुमच्याकडे 18 आणि 18 मध्ये करायचे आहेत 24 रन. सध्या एकच डायलॉग ऐकून येऊ राहिलाय बाई. वाटाण्याचा गोलदाना रचवू नको. थँक्यू सो मच. वेलकम बॅक. पुन्हा एकदा आलेल्या तमाम क्रीडा रसिकांचं सहर्ष हार्दिक स्वागत. आपण बघत आहात युवा सेना चषक आणि इथे आपण पाहतायत 3 षटकांचा खेळ संपलाय आणि त्यावेळेला तुम्ही 18 मिनिटांचा अवधी घेतलाय. लक्षात घ्या टाइम इथे टायमर चालू आहे. तुम्हाला 25 मिनिटांमध्ये 5 षटका फेकणं गरजेचं आहे. युवा सेना चषक अवधीत सिंग असतील, पॉप्स असतील, तदनंतर आपण पाहतात हनी खान असतील, ज्यांनी खऱ्या अर्थानं
गुरवीर असतील, ज्यांनी खऱ्या अर्थाने या स्पर्धेचं एक चांगलं आयोजन घेऊन आले आणि तदनंतर आज ही स्पर्धा 4थ्या रजनीमध्ये पोहोचली. संपूर्ण आयोजकांना मानाचा मुजरा, ज्यांनी या स्पर्धेला न थांबता, इथे वादळ आलं, तुफान आले, पाऊस आला, परंतु ही स्पर्धा पुन्हा एकदा 2 दिवसांचा ब्रेक आला मध्ये, परंतु स्पर्धा पुन्हा एकदा उभी झाली. आउटफील्ड थोडीशी खराब होती, परंतु त्याच्यावरती भरपूर मेहनत घेतली आणि तदनंतर ही स्पर्धा पुन्हा एकदा युवा सेना चषक, प्रतीक असतील, अवधीत सिंग असतील, गुरवीर सिंग असतील, हनी खान असतील, ज्यांनी खऱ्या अर्थानं खूप चांगले परिश्रम घेत असताना संपूर्ण कोर कमिटी, फक्त 4 जणांनी स्पर्धा होत नसते, तुमचे साथी देखील महत्वाचे आहेत आणि ते संपूर्ण साथी ज्यांनी चांगले हेल्पफुल हँड जे लावले आणि आज ही स्पर्धा 4थ्या रजनीत आली. सिंगल मिळते, या सिंगलच्या साह्यानं स्कोर कार्डला गती मिळेल, जाऊन पोहोचेल ती म्हणजेच 20 वरती. 17 बॉल आणि 17 बॉलमध्ये करायचे 23. लोएस्ट स्कोरिंग सामना मी म्हटलं होतं ना की ताकद आहे जय कालिका खारेकुरण या संघाकडे. जरी 45-43 पर्यंत आम्ही थांबलो असू, परंतु गोलंदाजी आमच्याकडे देखील ताकदीची आहे. चिरागचं पहिलं षटक थोडंसं महागडं होतं, परंतु या षटकात त्यांना चांगलं क्रिकेट दाखवणं गरजेचं आहे. राऊंडी स्टम्प्सनं ऋषीसाठी फुलर लेनचा बॉल, क्षेत्ररक्षक आहेत त्यांना बाय बाय करत बॉल चाललाय सीमारेषेच्या बाहेर. 6 नो साठी रिव्ह्यू घेतला बॅटिंग टीमने. थँक्यू. इट्स अ फेअर डिलिव्हरी. चांगला बॉल आहे. धावसंख्या फलकावरती 6 तुम्हाला जरूर मिळतील, परंतु तो बॉल अगदी योग्य पद्धतीने खेळलाय ऋषीनं. खूप चांगला फटका. फुलर लेनचा बॉल. चिरागची गोलंदाजी खराब राहिली. मागच्या षटकात जी गोलंदाजी हर्षने केली त्याच्या पावलोपावली तुम्हाला गोलंदाजी करणं आहे, ती जर नाही झाली तर आता तुम्हाला थोडंसं त्रास होईल. बॉल आहेत तुमच्याकडे 17 मध्ये 16 बॉलमध्ये करायच्यात 17 रन या मॅचला जिंकण्यासाठी. पहिला बॉल सिंगल, तदनंतर आलेला षटकार. आता 16 बॉल आणि 17 धाव्यांची गरज या मॅचला जिंकण्याकरिता. पंचांनी दोन्ही आज समांतर रेषेत आणलेत, अर्थात व्हाईट बॉल आहे. व्हाईट बॉलनं स्कोर कार्डला मिळेल गती आणि धावसंख्या जाऊन पोहोचेल ती म्हणजेच आतापर्यंत 27. 27 रन या फलकावरती असताना आता 16 बॉल आणि 16चं समीकरण. 24 बॉल 24ला हर्षने मॅच मध्ये आणलं आणि तिथे चिराग वैद्यने पुन्हा एकदा ती मॅच थोडीशी मागे नेली. तुम्हाला इकॉनॉमिकल गोलंदाजी करायला हवी होती. 27 झाले, त्यामध्ये 24 तर चिरागच्या षटकामध्ये आले. हरकत नाही, येणाऱ्या काळात तुम्ही ते डॉट बॉल जर आणले तर मजा येईल. पुढचा बॉल ऋषीने पुन्हा एकदा फटका खेळलाय. क्षेत्ररक्षक आहेत डीप मध्ये. हर्ष आपल्याला बघायला मिळतात. बॉलला खूप चांगलं क्षेत्ररक्षण, तेवढी चांगली फेकी आणि धावसंख्या आकार घेईल ती म्हणजेच सध्या तपासून पाहिली तर 1-28. 15 बॉल आहेत. 15 बॉलमध्ये करायचे 15 रन या मॅचला जिंकण्याकरिता. आजच्या रजनीतला खूप महत्वाचा मॅच, पहिली मॅच जिथे सुरुवात आपल्याला बघायला मिळाली होताना या मॅचची योग्य वेळेमध्ये. महत्वाचं असतं तुम्ही टाइम कसं मॅनेज करता, टाइम टू टाइम शेड्यूल कसं पूर्ण होते. त्या दोन्ही संघांचे आभार आहेत जे वेळेमध्ये आले. क्रितेशने आता सावध पवित्रा घेतले. त्याला माहिती आहे की सिंगल डबल नाही या मॅच मध्ये आपण येऊ शकतो. दुसरीचा प्रयत्न, खराब क्षेत्ररक्षण, धावा कमी, धावांचा जिथे आपण बघतायत कंजूसपणा तुम्हाला करावा लागेल, त्यावेळेला तुम्ही धावांचा थोडासा बहार करतायत आणि त्या अनुषंगाने आता बॅटिंग टीमला तेच हवं. 14 बॉल आणि 14 बॉल मध्ये करायचे तुम्हाला जिंकण्याकरिता, ते म्हणजेच रन 13. 14 चेंडू आणि 13 रनची गरज या मॅचला जिंकण्याकरिता. 43 धाब्यांचा सामना देखील खूप चांगल्या पद्धतीने शेवटपर्यंत लढेल, रंगेल, ज्यामध्ये तीळ मात्र शंका नाही. गोलंदाज तयार. क्रितेश घरत अगदी आपण पाहतायत फटका खेळलाय आणि इथे काय घडलंय. निश्चित स्वरूपात क्रितेश घरत यांच्या खेळाला पूर्ण विराम. फुलर लेनचा बॉल डाऊन फुल टॉसचा होता, त्यावेळेला आपण पाहतायत नाही त्याला कन्वर्ट करता आला आणि क्रितेश घरतच्या खेळाला पूर्ण विराम. गॉन.
थँक्यू सो मच. 13 बॉल आणि 13ची गरज असताना मैदानाच्या आतमध्ये श्रेयस दाखल झालेत. खूप चांगला मॅच अप अँड डाऊन या मॅच मध्ये बघायला मिळाले. जिथे एकदा बिरवाडी पुढे येत होती त्यावेळेला पुन्हा एकदा विकेट आला आणि त्यानंतर 30 वरती अर्धा संघ गारद झालाय साई एकता बिरवाडीचा. पुढचा बॉल, पहिलाच बॉल प्लेड ऑन बॅट चिकट आणि त्यानंतर यष्ट्यांचा वेध. धक्का क्रमांक 6 साई एकता बिरवाडीसाठी. फलंदाज बाद गॉन. ठुमक ठुमक जब हिट जाए तू पहाड़ी बटोमा छम छमे पायल घुंगरू बजन द्यार खुटमा काजळ लावणे आले मी आज असं नका बघू हो येते मला लाज केला शृंगार आज घातलाय असाच दिसते मी भारी जाणो अप्सरा मी खास नखरेवाली कुठे निघाली घालून साडी लाल गुलाबी पागल करते तुझे मोर निशी चाल गुलाबी साडी आणि लाली लाल लाल दिसते मी भारी ताजा फोटो माझा काढ गुलाबी साडी आणि लाली लाल लाल दिसते मी भारी ताजा फोटो माझा काढ ठुमक ठुमक जब हिट जाए तू पहाड़ी बटोमा छम छमा पायल घुंगरू बजन द्यार खुटमा लाल प्यार कंगना हाथ में चूड़ी चनहरा लाल प्यार कंगना हाथ में चूड़ी चनहरा. थँक्यू सो मच. चुनरी तेरी आय हाय चुनरी तेरी. षटक क्रमांक 4चा खेळ संपला आणि धावसंख्या फलकावरती 30 आहेत. 12 बॉल आणि 12 बॉल मध्ये करायच्या 13 रन या मॅचला जिंकण्याकरिता. आपण पाहू शकाल इक्वेशन 12 बॉल आणि 13 रनची गरज. 12 चेंडू 13ची गरज, 13ची गरज आणि 12 चेंडू. हृदयाची स्पंदनं वाढली जाणारा सामना, कुतूहलाचं साम्राज्य निर्माण करणारा मॅच. कशमकश, कोण जिंकणार आणि कोण हरणार हा प्रश्न प्रत्येकाच्या मनामध्ये पुन्हा पुन्हा उभा होत आहे. गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज तयार. साहिल आलेत आणि नवीन फलंदाज जे नुकताच दाखल झाले ते म्हणजे चिराग. एका बाजूला ऋषी पाटील, एका बाजूला चिराग. या दोन्ही फलंदाजांवरती आता या मॅच खूप काही धुरा असतील. स्पेशली मी ऋषीकडे जाईन कारण त्यांनी जर या मॅचला जबाबदारीने स्वीकारलं तर ते फटके खेळू शकतात. मोठा अपील, लाऊड अपील पंचांनी सांगितले की नाही. इथे जर आपण तपासून पाहिलं तर डॉट बॉलनं सुरुवात होते. 11 चेंडू आणि 11 चेंडू मध्ये करायच्या ते म्हणजे 13 रन सध्या या मॅचला जिंकण्यासाठी. धावसंख्या फलकावरती आकार घेईल ती म्हणजेच No+1 म्हणजेच गरीबी में आटा केला. No+2 झालेत. इथे आपण पाहू शकाल नो बॉल खूप वेगाने हाताळला परंतु त्या बॉलवरती कनेक्शन नाही करता आलं. आता 11 बॉल आणि 11 बॉल 10. कार्यकुरण संघ मॅच मध्ये येतो आणि त्यानंतर एक चेंडू असा येतो की तो मॅच मध्ये पुन्हा एकदा एक्झिट पोलला त्यांना नेऊन ठेवतो. या गोष्टी तुम्हाला टाळाव्या लागतील. 11 बॉल आणि 11 बॉल मध्ये 10 रनची गरज असताना जिथे आपण पाहताय जो नो बॉल आलाय तो तुम्हाला त्रास देणारा राहील. हर्षची गोलंदाजी जर वगळली तर जे प्रामुख्याने गोलंदाजी व्हायला हवी ती गोलंदाजी संपूर्ण कार्यकुरण टीमकडे नाही झालाय. मोठा फटका ऋषीचा मॅचला संपवण्याच्या प्रयत्नांमध्ये आहेत. इथे तुम्हाला जबाबदारीने मी म्हटलं ना की तुमचे फलंदाज बाद झाल्यानंतर तुम्ही खेळाला पुढे कसं घेऊन जाता हे महत्त्वाचं असतं आणि सध्या ते मोठ्या फटक्याच्या प्रयत्नात आहेत. 10 बॉल 10चा मॅच. एका बाजूला चिराग, प्रेशर असतं. 10 बॉल 10ची कंडिशन थोडी कठीण असते. याही वेळेला आपण पाहतात फटका खेळलाय, रनआउटची संधी, डायरेक्ट हिट लागले असते, फलंदाज बाद झाले असते. आता इथे दुसरीचा प्रयत्न बघता बघता आपण पाहतायत फेकी खराब आणि जिथे आपण पाहतायत फेका फेकी, हाना मारी, मारा मारी. सध्या आपण पाहतायत 3 रन इथे आपल्याला बघायला मिळाल्या. परिपूर्ण होत असताना धावांची गती जर तपासून पाहिली तर आता जाऊन पोहोचते 36. 9 बॉल आणि 9 बॉल मध्ये करायच्या 7 रन. मोमेंटम ज्या नो बॉलनं फिरवलं साई एकता बिरवाडीकडे
जो मी उल्लेख केला ना की सगळं काही सुरळीत चाललं असताना तुम्ही जो एक बॉल खराब टाकता त्यानंतर मॅच मध्ये पुन्हा एकदा पुनरागमन करतात साई एकता बिरवाडी आणि सध्या ते बघायला मिळालं. आता चिराग आहेत स्ट्रायकिंग एंडला पहिला बॉल खेळतील या मॅच मध्ये. पहिलाच बॉल अलॉंग दी कार्पेट, बॉलला ढकललं बिटवीन द गॅप, बॉल चाललाय वेगानं बॅकवर्ड कव्हरला, क्षेत्ररक्षक वेगानं पुढे आले आणि धावसंख्या 2 मिळाल्या. आता डगआउट मधून टाळ्या वाजतायत, धीर मिळाला आणि 8 बॉलमध्ये करायचे तुम्हाला 5 रन. षटक क्रमांक जर तपासून पाहिलं तर आपण पाहतात 5वं 25 मिनिटांचा अवधी संपलेला आहे. तुम्हाला शेवटच्या षटकामध्ये 1 खेळाडू आतमध्ये घ्यावा लागेल. या सर्व गोष्टी अगदी बारकाईने पाहिल्या जातात. गोलंदाज तयार होतील. या षटकातला पुढील बॉल. याही वेळेला चांगलं क्रिकेट. हे क्रिकेट तुम्हाला सुरुवातीपासून खेळायचं होतं. सिंगल डबलला तुम्ही जर प्राधान्य देत असतात तर कदाचित या मॅच मध्ये विजयाची पानं खूप लवकर लिहिली गेली असती. जो आता एवढा वेळ लागलाय तो कदाचित तुम्हाला खूप लवकर मिळाला असता. परंतु प्रत्येक फलंदाज आले, सार्थक आले, निकुंज आले, सूरज आले, श्रेयस आले, प्रत्येक बॉलवरती मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न केला. एका बाजूला क्रितेशने मॅचला सावरलं होतं परंतु तेही फुलर लाईनच्या बॉलला बाद झाले. 7 बॉल आणि 7 बॉलमध्ये करायचे 4 रन. याही वेळेला आपण पाहतात फटका खेळला, क्षेत्ररक्षक आहेत त्यांच्याकडनं झालंय चुकी. बॉल चाललाय बॅकवर्ड पॉइंट गलीमध्ये आणि जिथे आपण पाहतात हा विजयाचा आलेला चौकार आणि या चौकाराच्या साह्यानं साई एकता बिरवाडी वॉन द गेम. चांगलं क्रिकेट, लढत चांगली दिली. जय कालिका खारेकुरून या संघाने हरकत नाही. क्रिकेटच्या बाजूच अशा आहेत, एकाला जिंकावं लागतं एकाला हरावं लागतं. व्हेरी वेल प्ले. मॅन ऑफ द मॅच सोनू, थँक्यू. मॅन ऑफ द मॅच याही किताबाकडे आपण जाणार आहोत. जे मॅन ऑफ द मॅच राहिले जीवा 2 षटक 3 विकेट आणि फक्त 7 रन. आणि मॅन ऑफ द मॅच या पहिल्या मॅचचे जीवा राहिलेत. नेक्स्ट मॅच ही सुरुवात होईल जिथे अपोलो चिंचणी वॉन द टॉस, इलेक्टेड टू फील्ड फर्स्ट. आणि जिथे आपण पाहतायत प्रत्यक्षात मॅचला सुरुवात होईल त्यावेळेला आमचे साथी समालोचक संतोषदा पाटील, व्हॉइस ऑफ उमरोळी यांचा आवाज ऐकूया नेक्स्ट मॅच साठी.